आता आपण ह्या 5व्या दशक जो आहे त्याच्यामध्ये आपण आता 3 समास बघितले. आणि त्याच्यामध्ये गुरुनिश्चय, गुरुलक्षण आणि शिष्य लक्षणे आपले झाले. आता आज आपण 4थ्या ह्याच्यात सुरुवात करू. 4था आहे उपदेश लक्षणाचा. तरी पण त्याआधी याच्या पुढचे जे 7 समास आहेत त्याच्याकडे एकदा एक बर्ड्स व्ह्यू टाकू की त्याची रचना कशी आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे बघा, आधी ते म्हणले गुरु निश्चय व्हायला पाहिजे की गुरु हवा असं वाटलं पाहिजे तर मग पुढे जाणार. ठीक आहे, मग गुरु हवा, मग गुरु शिष्य परस्पर अवलंबून नातं असल्या कारणानं पुढचे 2 समास त्यांनी गुरु लक्षण आणि शिष्य लक्षण असे सांगितले. ठीक आहे, इथपर्यंत झालं. शिष्य लक्षणाचे समास आपले झाले. मग आता ठीक आहे, हे झालं सगळं, जोडी जुळली. मग आता पुढे काय होतं या जोडीमध्ये? मग उपदेश होतो आणि उपदेशातनं ज्ञान होतं. तर म्हणून हा उपदेशाचा समास जो आहे तर तो सांगतील. तर त्याच्या आधी शिष्य लक्षणाचा समास अगदी शेवटी त्यांनी एक सूत्र सांगितलं आणि एक सिद्धांत सांगितलं. काय सूत्र सांगितलं? जेणे करिता दुःख झाले तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख. हे सूत्र आहे. आता आपल्याला संसारात व्यवहारामध्ये दुःख तर होतच असतं मधून मधून, कधी काही वेळ जास्तही होतं. पण मग तेच जर मनात धरून बसलं मग त्यांनी काय होणार? पुन्हा दुःख होणार. मग हे सूत्र आहे, ह्याप्रमाणे सर्व घडत असतं. आणि मग सिद्धांत काय की म्हणले ह्या संसाराने तुम्ही सुखी व्हाल ऐसे देखिले ना ऐकिले. मग तो राजाचा जरी संसार असला तरी त्याच्यामध्ये दुःख असणार. मला आपलं आता गमतीनं आठवलं, मी त्यांच्याकडे लहानपणी जायचो. त्यांचा एक विद्यार्थी, फिलॉसॉफीचा विद्यार्थी, नंतर तो पुढे नेहरूंचा प्रायव्हेट सेक्रेटरी झाला. आणि मग त्यावेळेस ही इंदिरा गांधी होत्या, त्यांची 2 मुलंही होती. मग पुढे तो यांना भेटायला आला. म्हणले काय रे, म्हणे कसं आहे, काय ऐकतो मी. त्याने काय सांगितलं की इंदिरा गांधींना सुद्धा दुःख आहे कारण त्यांच्या 2 सुना एकमेकात भांडतात. राजाचा जरी संसार झाला तरी ऐसे देखिले ना ऐकले. हे वेळी शिकून घ्यायचं, निगेटिव्हली नाही वागायचं. मग का शिकलं नाही तर काय होईल? तर म्हणे हे जर तुम्ही माहितीये ऐकलंय संसारात सुख होणार नाही, पण ऐसे जाणून सुद्धा मी अनहित केले, मग हे दुःख कोणी दिलं कोणाला? हे माझं मलाच दिलं. हे दुःखी होती स्वयं. बर, पण म्हणे एक प्रश्न आहे, काय झालं? तर म्हणे एकीकडे सांगता की संसार संगे दुःख सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले, किंवा जेणे गुणे दुःख झाले तेची म्हणी दृढ धरिले. ते नाही धरायचं, मनात लक्षात नाही ठेवायचं. आणि मग पण म्हणले हे असं आहे की एकीकडे सांगता आणि ह्याच वेळे ही ओबी म्हणे तुम्ही इतके वेळा सांगितले की जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तो जे अधिकारी झाला परमार्थाविषयी. मग म्हणे हे कसं काय? मग त्याचं उत्तर असं आहे की आपल्याला ज्या अडचणीतनं आपण गेलो ती लक्षात कशी ठेवायची? तर सारखं हे नाही लक्षात ठेवायचं की अमुक एक गोष्ट मला मिळाली नाही, अमुक माझ्या मनासारखं झालं नाही म्हणून मला दुःख झालं. हे ती घटना लक्षात न ठेवता त्यापासून मी काय शिकायचं की मी माझा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवला.
ही चूक झाली. तर दुसऱ्या व्यक्तीचा त्याच्यात दोष नाहीये. त्याला पूज्य गुरुदेव खूप सुंदर उदाहरण द्यायचे की म्हणे हाऊ शुड वी लुक ॲट आवर पास्ट. हे जेणे करता दुःख झाले त्याची मनी दृढ धरले हे भूतकाळ आहे. आपण भूतकाळाकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे. तर गुरुदेव चिन्मयानंद फार सुंदर उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे तुम्ही ड्राईव्ह करता, गाडी चालवता, त्याच्यामध्ये एक रिअर व्ह्यू मिरर असतो. मग त्यात तुम्ही पाठीमागचं बघता की नाही? हो. म्हणजे पुढे गाडी चालवायची असते, पण पाठीमागचं का बघता? मग तुम्ही त्यावेळेस पाठीमागे बघत असता की पुढे गाडी चालवायची असते? त्यामुळे पाठीमागे एवढंच बघायचं, भूतकाळाकडे अशासाठी बघायचं की त्यातनं फक्त धडा शिकायचा, ते लक्षात ठेवायचं. आपल्यावर काय संकट येणार आहेत त्याची आधी जाण ठेवायची. आणि ह्यापासून जर आपण शिकलो, त्यालाच समर्थ अधिकारी होणं म्हणत आहे. तर हे दोघात परस्पर विरोध नाहीये की दुःख विसरायचं, पण दुःखापासून शिकलेला धडा लक्षात ठेव. बोलायला सोपं आहे पण एवढ्यापर्यंत झालं. आता ह्याच्यानंतर मात्र एवढ्या 100 ओव्या सांगितल्या. मग इतकी विलक्षण तडजोड रामदास स्वामींनी केली की इतक्या अटी, इतक्या 100, 102 अटी सांगितल्या 100 ओव्यांमध्ये. शेवटी काय म्हणले, ठीक आहे आता आपल्या म्हणजे आपण रामदास स्वामींना जणू नामोहरम केल्यासारखं आहे की नाही. एक संत म्हणायचे की आपल्या पुढे रामदास स्वामींनी शेवटी हात टेकले असतील आणि म्हणले असतील शेवटी याच्या काय सवयी जात नाही. शेवटी म्हणले प्रपंच सुखे करावा, कर बुवा प्रपंच सुखानी, परी काही परमार्थ वाढवावा, परंतु परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे. थोडा तरी परमार्थ कर. प्रपंच करतोयस आता एवढं सांगतोय तर नाही ऐकत, पण कर, पण परमार्थ काही वाढवावा हे लक्षात ठेव. तर आपले तेजमानंद स्वामी याचं फार गमतीशीर उदाहरण द्यायचे की किती तडजोड. एकदा गुरुनी ठरवलं की शिष्याला आपलं म्हणलंय म्हणजे त्याला त्याच्या इतकं खाली येऊन तडजोड करून, गुरु तडजोड करतात आपल्यासाठी, ते शिकवायचं एकदा त्यांनी घेतलं की शिकवतातच. आई जशी मुलाला, लहान्या बाळाला किती वेळा लाथ मारू दे, पण आईचं प्रेम आहे म्हटल्यावर आई करते, शिकवतेच. ते असं नाही म्हणत की किती वेळा सांगितलं समजत नाही. तर तेजमानंद स्वामी एक सुंदर उदाहरण द्यायचे. ते बघा 88-89 मध्ये कॅलिफोर्नियात होते, तेव्हा त्यांचं स्वामीजींचं ग्रीन कार्ड करायचं चाललं होतं. आणि त्यावेळेस इतरही लोकांचं ग्रीन कार्डचा विषय असतोच, त्यावेळेस असायचा. तर स्वामीजींची काही चर्चा व्हायची गुरुजींची सत्संगामध्ये म्हणा, अभ्यास वर्गात. तर ते म्हणले एकदा म्हणे देवाने ठरवलं की तो शिष्याला, हे रामदास स्वामींनी कशी तडजोड केली तशी तडजोड करून ज्ञान देतोच. कसं म्हणले, म्हणे ग्रीन कार्ड नाही का तुमच्या म्हणे देशाने कोणाला ठरवलं ग्रीन कार्ड द्यायचं. त्यावेळेस ते उदाहरण द्यायचे. आता मला खरं खोटं माहित नाही, पण गमतीचं आणि आपल्याला शिकायला म्हणून चांगलं आहे. ते म्हणे एक रेसलर होता, त्या ऑलिम्पिक टीम मध्ये त्याला घ्यायला त्याला अमेरिकेची सिटिझनशिप द्यायची होती. मग सिटिझन करून मग त्याला ऑलिम्पिक टीम मध्ये घालायचा, म्हणजे अमेरिकेला ते गोल्ड मेडल मिळवेल, ते अमेरिकेचं सिटिझनशिप असेल तर अमेरिकेचं एक गोल्ड मेडल वाढेल, मग त्याला सिटिझनशिप द्यायची. मग परीक्षा द्यायची. मग ती परीक्षा इंग्रजीतनं असते. मग ह्याला काही इंग्लिश येत नव्हतं. नाही म्हणजे तू काही काळजी करू नको, आम्ही ते सगळं आतमधलं बघू, तू फक्त अप्लाय कर, आणि तुला इंग्लिश येत नाही आम्हाला माहिती आहे. स्वामीजी सांगायचे, तो गेला इंटरव्ह्यूला. 5-6 जण होते, असा स्पेशल इंटरव्ह्यू असतो या खेळाडूंचा. मग गेला तो रेसलर. त्यांनी त्याला विचारलं, काय सकाळी ब्रेकफास्ट घेतलास का, काय प्यायलास? कॉफी. म्हणे कॉफीचं स्पेलिंग सांग. तुला कॉफीचं स्पेलिंग सांग. त्याने सांगितलं KOFI. ठीक आहे म्हणले, पास झाला, जा. तर म्हणले कसं काय? तर म्हणले येतं म्हणे त्याला, इंग्रजी येतं त्याला, 4 इंग्रजी अल्फाबेट्स येतात की नाही, KOFI हे 4 इंग्रजी
अल्फाबेट्स आली, द्या द्या याला येतं इंग्रजी, पास पास झाला. आता खरं खोटं माहिती नाही मला, पण इतकी तडजोड व्यवहारात सुद्धा अशी या तऱ्हेची होतच असते. तर रामदास स्वामींनी पण अगदी ठरवलंय आपल्याला घडवायचंच, म्हणून म्हणले प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नाही. आता 5वा दशक सुरू होत आहे, ते हे उपदेश लक्षण आणि बहुधा ज्ञान निरूपण हे काय आहे हे आपण बघू. की कसं पहा, की मगाशी मी सांगत होतो की गुरु निश्चय झाला, गुरु लक्षण आणि गुरु शिष्य लक्षण झाली, मग या संबंधात आता उपदेश लक्षण उपदेश होणार की नाही, मग उपदेश काय असावा हे सांगणार आहे. आणि त्या उपदेशातनं ज्ञान कसं होईल, ते ज्ञान सांगताना काय ज्ञान असू नये ते सांगत आहे. जसं गुरु लक्षण सांगताना गुरु कोण नाही ते समजावून सांगितलं. कारण आपलं असा एक सिद्धांत आहे वेदांताचा की आपण स्वभावतः शुद्ध आहोत आणि आपल्याला हे अज्ञान आपलं काढायचं आहे, आणि जे ज्ञान म्हणतात ते प्रगट होईलच. तर आपल्या ज्या गैरसमजुती आहेत त्या काढल्या पाहिजेत. तर मग उपदेश लक्षण, उपदेशाबद्दल इतका गैरसमज त्यावेळीस आणि आता सुद्धा इतका समाजात आहे की आधी उपदेश म्हणून एक असू शकतो, पण त्याचा ह्या अध्यात्मशास्त्रातला उपदेश म्हणजे काय तो वेगळा आहे, आणि ते सांगण्यासाठी उपदेश काय नाही, आणि मग त्या तसाच ज्ञान खरं काय आहे, आणि किंवा जे ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते ज्ञान, त्या ज्ञानाचा आणि त्या ज्ञानापासून परमार्थ ज्ञान कसं वेगळं आहे हे सांगणारे 2 समास आहेत. ते आपण आज बघू. बहुधा आपले पूर्ण होतील आज हे 2 समास. आणि त्यानंतर मग शुद्ध ज्ञान निरूपण सांगतात. तर बघा, गेल्या वेळी आपण असा एक प्रश्न विचारला होता काकांनी की आपण श्लोक म्हणतो शेवटी प्रार्थना, ओम पूर्णमद, हा उपनिषदातली शांती पाठ आहे. तर तोच विषय या शुद्ध ज्ञान निरूपणात आहे. तो आपण बहुतेक पुढच्या वेळेला बघू, पण त्याला ही पार्श्वभूमी जरूर आहे. तर काका असतीलच, तर आपण पुढच्या वेळी तो प्रश्न बघू. आणि हे शुद्ध ज्ञान, मग इतक्या हाय लेवलचं ज्ञान समजा जर मला पटायला समजायला कठीण जात असेल तर काय काय अडचणी येत आहेत, त्यासाठी बद्ध लक्षणाचा समास आहे 7वा. आणि मग जे समजलंय ते ज्ञान माझ्या अंगी आत्मसात होण्यासाठी काय केलं पाहिजे, जे कळलेलं ज्ञान माझ्या अंगात मुरण्यासाठी काय केलं पाहिजे, ते मुमुक्ष लक्षण. आणि मुरलेलं ज्ञान झाल्यावर जो साधक होतो त्या साधकाची लक्षणं सांगणारा 9वा समास आहे. आणि मग हा साधक सिद्ध व्हायला पाहिजे ना, साधक सिद्ध झाला की मग सिद्ध लक्षणाचा समास. असा बघा, हा परिपूर्ण दशक 5वा फार महत्वाचा मानला जातो. त्यात आपण याला सुरू करू, उपदेश लक्षण. चला, तर आपण बघितलं गुरु व शिष्य हे परस्पर संबंध आहेत. आणि आत्मसाक्षात्कार होऊन ज्याला आत्मज्ञान होते तो सद्गुरु, आणि आत्मसाक्षात्कार होऊन मला आत्मज्ञान व्हावे अशी तळमळ ज्याला आहे तो सत्शिष्य. मग तशी तळमळ आपल्याला आहे की नाही? आहे. पण ती तळमळ आपली क्रिस्टलाइज व्हायला पाहिजे, की ती तळमळीला फोकस यायला पाहिजे, केंद्रित व्हायला पाहिजे. तर त्यासाठी बघा, एक तेजमानंद स्वामींनीच एक 10 श्लोकाचं अगदी छोटं पुस्तक लिहिलंय. त्याचं नाव आहे अध्यात्म लक्षण, किंवा इंग्रजीमध्ये त्यांनी नाव दिलंय इसेन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी. तुम्हाला आता अमेझॉन वरती हे $2 पुस्तक आहे विकत, तुम्ही इथे सुद्धा घेऊ शकता, तुम्हाला जर चिन्मय मिशन जवळ नसेल कुठे आसपास. तर त्यामध्ये त्यांनी हे आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान व्हावे ही तळमळ जी आपल्याला लागायला हवंय, त्याचं एक सुंदर, त्यांनी इतकी सुंदर व्याख्या केली आहे या पुस्तकामध्ये. ते म्हणतात, तीव्रोत्कंठाचया ज्ञातुम स्वरूपम तत्वमात्मनः
दृढा वैराग्य संयुक्ता तदेवाध्यात्म उच्यते. ही दृढा वैराग्य येऊन तीव्र उत्कंठ आपल्या मनामध्ये व्हायला पाहिजे. तीव्र उत्कंठा पाहिजे. सध्या आपल्याला उत्कंठा आहे, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे ती फोकस नाही, अजून केंद्रित नाही. म्हणजे काय केंद्रित नाही म्हणजे काय? तर बघा की त्याचं तुम्ही आता ही उदाहरणं तुम्ही ऐकली असाल, तुम्ही अनेकांनी तुम्ही वेदांत खूप ऐकलेला आहे, श्रवण केलेला आहे की विवेकानंदांना सुद्धा हा प्रश्न विचारला होता. त्यांनी ते पोहायला गेले होते नदीमध्ये, मग त्यांनी त्यांचं डोकं बुडवलं खाली आणि मग तो श्वासासाठी तळमळला. मग ते म्हणले तुला किती तळमळीनं श्वास घ्यावासा वाटत होता पाण्याखाली असताना, तशा तळमळीनं आत्मज्ञान तुला वाटतं का? तर ह्या कथा आपण ऐकल्यात, पण ते काय इतके वेळा ऐकल्यात म्हणा, किंवा असं वाटतं ते विवेकानंदांचं ज्ञान ते ठीक आहे, पण त्यांनी आपल्या बुद्धीमध्ये ट्रॅक्शन व्हायला पाहिजे, किंवा ती तळमळ कशी माझ्या मनात यायला पाहिजे, म्हणजे एक्झॅक्टली काय व्हायला पाहिजे. याचं तुम्हाला मी एक आपलं साधं व्यवहारातलं उदाहरण सांगतो. काही वर्षापूर्वी 6-7 वर्षापूर्वी आमच्या भाच्याकडे गेलो होतो. त्याला मुलगा झाला, तर मग तो आता 3.5-4 वर्षाचा होता त्यावेळेस आम्ही गेलो तेव्हा. मग त्याला आनंद झाला, पाहुणे आले घरी. आल्या आल्या तर 3.5-4 वर्षाचा होता, अर्धवट ज्ञानी आहे नाही कळतं नाही कळत असा. तर गेल्या गेल्या तो काय म्हणला, आजोबा तुम्ही म्हणे तुमच्याकडे फोन आहे का तुमचा? त्यावेळेस फोन नवीन होते, त्याचे आई वडील दोन्ही त्या फोन मध्ये एक्सपर्ट होते, टेकी होते. म्हटलं याला फोन का पाहिजे? नाही म्हणे मामा ते फोन मध्ये ऍप असतात वेगवेगळे, ते त्याला बघायचं वेड आहे. मग तुम्ही आता नवीन आलात, तुमचं सांगा तुमचं काय आहे त्याच्यामध्ये. त्याला त्या उत्सुकता की नवीन काहीतरी बघायला मिळेल. आता आई होती ती म्हणली नाही नाही म्हणे आधी जेवून घ्या. तो थांबला कसा बसा जेवेस पर्यंत. मग आता हा चला चला म्हणे दाखवा आजोबा तुमचा फोन बघायचा आहे. आई असं आईला वळण लावायला आईच्या काम अटी समजत नाही. मग ती सांगते हा आधी तुझ्या खोलीतला पसारा आवर, खेळणी तुझी सगळी आहेत, खेळणी आवर, मग बघायचं आहे. मी गेलो त्याच्या खोलीत, खेळणी पसारा सगळा त्या बास्केट मध्ये खेळणी बाहेर आली होती. म्हणले ही सगळी आवरून ठेव म्हणे, मामा यांना ही खेळणी सगळी त्यांनी बॉक्स मध्ये भरल्याशिवाय तुम्ही दाखवू नका फोन तुमचा. म्हटलं बर. आणि मग काय झालं, जेवण खाण झालं होतं दुपारी, त्यांना झोपा तुम्ही, आम्ही खेळतोय तुमच्या मुलाशी. मग पडल्या तो सारखा सांगत होता दाखवा फोन. म्हटलं हे खेळणी ठेवायची आहेत ना. हा, मग खेळणी एक एक ठेवताना त्याला एक खेळणं दिसायचं. मग सांगायचं हे काय माहितीये. मग तो खेळणं मला समजावून सांगता सांगता त्या खेळण्यातच इतका रमायचा तोच. मग थोड्या वेळाने एक 6-7 मिनिटं झाली की पुन्हा म्हणायचा की हा दाखवा ना फोन, फोटो बघायचेत मला. म्हटलं अरे ठेव ना आतमध्ये. हा, मग पुन्हा 2-4 खेळणी ठेवायचा. पुन्हा चौथ्या खेळण्याच्या वेळी काहीतरी पुन्हा त्याला त्यात दिसायचं, हे चाक असं आहे तसं आहे रंग, मग पुन्हा त्यात रमायचा. असं करत करत आमचा 1 तास होऊन गेला. ती आई बघायला आली, म्हणले करतोय काय म्हणे, गेल्या किती महिन्यामध्ये म्हणे आम्हाला जेवल्यानंतर झोपायचं असतं, हा स्वस्त बसत नाही, तुम्ही आज आला तो करतोय तरी काय ते बघायला आले मी. म्हटलं आम्ही काहीच करत नाहीये, तो फक्त त्याची खेळणी उचलून ठेवतोय आणि त्याच्यासमोर एक गाजर त्यांनी आपणच मनाने धरलेलं आहे की आजोबांच्या सेलफोन मधले मला ऍप्स बघायचे, काहीतरी छान मला बघायला मिळणार आहे. ते अजून फोन दाखवून झालाच नाहीये त्याला. तो त्याचीच खेळणी आतमध्ये अजून ते एक एक ठेवता ठेवताच रमलाय. बघा, तर त्याला तळमळ लागली, उत्सुकता होती का माझा फोन बघायची, माझ्या फोन मधले फोटो बघायची होती, पण ती केंद्रित झाली होती का? केंद्रित नव्हती झाली. तसं आपण त्या मुलाला गमतीनं बघितलं, मी हसलो, मला मनोरंजन झालं माझं, पण माझी परिस्थिती तशीच आहे. मला भगवंताची काही होऊ दे, मला फक्त भगवंत पाहिजे, असं माझं झालंय का? का मी भगवंताचं लक्षात दुसरंच काहीतरी मनात दिसतं, मग मी त्यात रमतो.
तर त्याला तीव्र उत्कंठा म्हणत नाही, तर वैराग्य नाही म्हणून तीव्र उत्कंठ नाही, असं स्वामी सांगत आहे. बर, मग काय की ही तीव्र उत्कंठा एकदा लागली, असं धरून चालू आपण, लागली आपली, तर आपले झाले 5 समास आता चालू आहे आपल्या. तर ही तळमळ शांत व्हावी यासाठी गुरु शिष्याबरोबर जो संवाद करतो तो उपदेश. संवाद, बरं, नुसतं हा हे असं कर असं असं कधीच म्हटलं नाही. आणि एक हे मात्र तेवढंच खरं की ज्ञानी पुरुषाला शरण गेल्याखेरीज आत्मज्ञान होणार नाही. आणि आत्मस्वरूपाचे ज्ञान हा उपदेशाचा प्राण आहे. किती प्राण आहे की उपदेश अनेक प्रकारचे आहेत, ते स्वामीजी सांगणार आहेत, रामदास स्वामी आपल्याला. पण म्हणले हे आत्मस्वरूपाचे ज्ञान जर त्या उपदेशात नसेल आणि याकडे दुर्लक्ष करून जे जे सांगितले जाते ते अत्यंत मामूल आणि स्वार्थी समजावे. आणि हे आपल्या मनाला पटण्यासाठी या 2 ते 29 या ओव्यांमध्ये ह्या मामूली ज्ञानाचं, उपदेशाचं वर्णन आहे की तुम्ही, आपण जिथे कुठे जाऊ तिथे आपण भुलले जाऊ नये, किंवा गुरु जे स्वतःकडे गुरु म्हणून गुरुपद मिरवत असतील त्यांनी ह्यातलं काही वर्णन करू नये, म्हणून रामदास स्वामींनी ह्या ओव्या घातल्यात. त्या ओव्या आपण बघू. ऐका उपदेशाची लक्षणे, बहुविधे कोण कोणी, सांगता ते असाधारणे, परी काही एक सांगो. बहुत मंत्र उपदेशती, कोणी नाम मात्र सांगती, एक ते जप करविती ओंकाराचा. शिवमंत्र, भवानी मंत्र, विष्णू मंत्र, महालक्ष्मी मंत्र, अवधूत मंत्र, गणेश मंत्र, मार्तंड मंत्र सांगती. अशा मंत्रांचीच यादी आहे पुढच्या 8-10 ह्याच्यामध्ये. मच्चकूर्म, वराह मंत्र, नृसिंह मंत्र, वामन मंत्र, भार्गव मंत्र, रघुनाथ मंत्र, कृष्ण मंत्र सांगती. अशी इतकी सगळ्या देवतांची यादी आहे. भैरव मंत्र, हनुमंत मंत्र, नारायण मंत्र, काही अघोर मंत्र सांगती. आणि मग म्हणतात, पाहो जाता पृथ्वीवरी, देवांची गणना कोण करी, तितुके मंत्र वैखरी, किती म्हणून वधवावे. अनेक मंत्र, अनेक मंत्र. वैखरी म्हणजे मोठ्याने, किती म्हणून वधवावी. असंख्यात मंत्रमाळा, एकाहून एक आगळा, विचित्र मायेची कळा कोण जाणे. मग त्यात बरंच आहे, पंचाक्षरी मंत्र आहे, मग त्याला 5 कोटी जप करा सांगतात, म्हणजे ते दैवत प्रसन्न होतं. 13 अक्षरांचा 13 मंत्र आहे, त्याला मग 13 कोटी जप करायचा. ही अनेक मंत्र आहे. तर हे मंत्रांचं सुद्धा एक शास्त्र आहे. आणि मंत्रांच्या उपयोगाने व्यवहारातील काही गोष्टी साध्य करता येतात, हे खोटं नाही, हे खरं आहे. परंतु या मंत्रांना जर आत्मज्ञानाची पार्श्वभूमी नसेल तर त्याचा उपयोग स्वार्थी आहे असं समजावं, असं रामदास स्वामी स्पष्टपणे सांगत आहे की मंत्रांच्या उपयोगाने व्यवहारातील काही गोष्ट साध्य होतात, हे अगदी खरं आहे. आता आपण बघा, हे हनुमंत मंत्र म्हटलं तर आपण याआधी अखंडानंद स्वामीजींचं उदाहरण, आपण अनेक उदाहरणं बघितली, तर त्यांची एक लहानपणची आठवण सांगतो. बघा, त्यांचं एकत्र कुटुंब होतं, त्यांचे वडील, आजोबा सगळे एकत्र राहायचे. आणि तर त्या आजोबांचे एक वर्गमित्र होते, आजोबांचे ते संस्कृतचे पंडित होते, पण ते त्यांच्या गावापासून एक 3.5 मैलावर लांब राहायचे. तर हे 5व्या वर्षीपासून, 5-6 वर्षाचे असल्यापासून अखंडानंद स्वामी, शांतनू नाव होतं त्यावेळेस त्यांचं, ते त्या संस्कृत शिकायला चालत 3 मैल जायचे शिकायला संस्कृत सकाळी. मग काही दिवस त्यांना ताप येत होता, दररोज थोडा बारीक कणकण होती, म्हणून ते गेले नाही. तर छोटे होते, 6 वर्षाचे.
तर एके दिवशी त्यांनी लिहिले त्यांच्या आठवणीमध्ये, हे संस्कृतचे शिक्षक आजोबांना भेटायला दुपारी आले आणि मला भेटल्यावर म्हणले, शांतनू येत नाहीस का तू, तुला ताप आलाय का? आजोबांनी सांगितलं असेल ताप येतोय नातवाला म्हणून आला नाही संस्कृत शिकायला. तर त्याला म्हणले, उद्या ये तू माझ्याकडे, ताप असला तरी मी तुला एक मंत्र सांगेन, मग तू ये माझ्याकडे. आता त्यांना सकाळी ताप होता थोडा, तरी ते गेले त्यांच्याकडे. ते गेले तर त्यांनी, हे संस्कृत जे शिक्षक होते आजोबांचे वर्गमित्र, ते वाटच बघत होते. त्यांनी गाईच्या शेणाने सारवून त्यांचं बाहेरचं अंगण तयार ठेवलं होतं, त्याला तिथे बसवलं आणि एक ते अग्निहोत्र होतं त्यांचं, त्यातली रक्षा घेतली आणि त्याला सांगितलं, तू झोप इथे आणि मी तुझ्या बाजूला एक मंत्र लिहिणार आहे या राखेनी, तो तिथून पडून राहा आणि मी सांगितल्याशिवाय उठायचं नाही, असं त्याला सांगून ते आजोबा गेले. त्यांचे संस्कृत शिक्षक गेले. यांनी लिहिलंय, ते गेल्यानंतर म्हणे, मी थोडा वेळ झोपलो पण नंतर उठून बघितलं 6 वर्षाचे होते छोटे, की काय मंत्र आहे, तर तो पाठ केला मंत्र. तो हनुमंताचा मंत्र होता. म्हणजे ते सांगत की तेव्हा माझा ताप गेला. त्यानंतर म्हणजे माझ्या आठवणीत असेपर्यंत मोठा होऊन मग ते आपल्या गोरखपूर प्रेसमध्ये आले व्हॉलेंटियर म्हणून, तिथपर्यंत म्हणे मला ताप आला नाही. आणि मग म्हणे त्यांनी लिहिलंय की गोरखपूर प्रेसमध्ये पुराण ह्याच्यातले उपनिषदातलं संशोधन करत असताना हनुमान लांगलूल उपनिषद नावाचा एक उपनिषद आहे, आय थिंक माझ्या वाटतं हेच नाव आहे त्याचं, मला नक्की माहिती नाही. त्याच्यामध्ये त्यांना हनुमंत मंत्र मिळाला. पण त्यांना आजोबांनी सांगितलं होतं की ताप गेल्यानंतर संस्कृत शिकायचं, ते महत्वाचं आहे. तर मला सांगायचं काय आहे की मंत्रांच्या उपयोगाने व्यवहारात काही गोष्टी साध्य करता येतात, हे खोटं नाही, पण त्याला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी नसेल. आता ते संस्कृतचे टीचर होते, त्यांचा काही स्वार्थ नव्हता, पैशाचं देणं घेणं काही नाही, पण असं मंत्र करून जर स्वार्थी उपयोग करणारे आपण माहिती आहे, रामदास स्वामींच्या वेळी पुष्कळ असणारच, म्हणूनच त्यांनी ती उभी लिहिली. आणि असं आहे, काही गुरु भगवंताच्या निरनिळ्या नामांचा जप सांगतात आणि त्याला सुद्धा आत्मज्ञानाची पार्श्वभूमी असणं अत्यंत आवश्यक आहे. हे सदा ते पुढच्या ओव्यांमध्ये सांगताय, एक शिव शिव सांगती, एक हरिहरी म्हणविती, एक उपदेशती, विठ्ठल विठ्ठल म्हणून. आणि अशी पूर्ण यादी त्यांनी दिलेली आहे की राम राम म्हणती, मेघश्याम म्हणती, बहुता नामी स्मरावा म्हणती. आणि मग म्हणतात, ऐशी किती म्हणून सांगावे, शिवशक्तीची अनंत नावे, इच्छेसारखी स्वभावे उपदेशती. म्हणजे काय इच्छेसारखी स्वभावे उपदेशती म्हणजे काय, तर परमार्थ साधना करण्याचे अनंत मार्ग आहे, म्हणून अनेक अनुभव सुद्धा आहेत. ज्याला जे साधन पसनी पडते ते साधन ते गुरु सांगतो, त्याला जे पसनी पडतं ते. त्या गुरूंना हे साधन करत असताना जे अतिंद्रिय अनुभव येतात, जे काही साधनाचे जे अनुभव येतात, ते अनुभव तो शिष्याना सांगतो. आणि परमार्थाच्या वाटेवर हे सगळे अनुभव आहेत, खरे आहेत, पण त्याला जर आत्मज्ञानाची पार्श्वभूमी नसेल, त्याचा उपयोग केवळ मला हे अनुभव येतात म्हणून असेल, तर ते बरोबर नाही. त्याला आत्मज्ञानाची पार्श्वभूमी हवीच हवी, नाहीतर अनुभव म्हणजेच परमार्थ अशी खोटी समजूत होईल. तर बघा, आपण उडिया महाराजांची पण उदाहरणं काही बघितली तर ते फार श्रेष्ठ होते. उडिया महाराज प्रसिद्धी परांगमुख होते. त्यांना 2 आश्रमांनी त्यांचं आचार्यपद, शंकराचार्यपद घेण्यासाठी बोलावलं. ते म्हणले मला नकोय. त्यांना परमार्थामध्ये रस होता, अत्यंत प्रसिद्धी परांगमुख राहिले ते. आणि ते साध्या वेशामध्ये दुसऱ्यांच्या
प्रवचनाला, हरिनाम ऐकायला, सत्संगाला जाऊन बसायचे नुसते मागे. तर त्यांनीच आठवण सांगितलेली या अखंडानंद महाराजांनी लिहून ठेवली आहे की कशा संदर्भात सांगतोय की हे गुरुना समजा काही अतिनिर्य अनुभव असतील ते तो अनुभव शिष्याना सांगतात ते, पण त्याला परमार्थाची पार्श्वभूमी पाहिजे, शिष्याला समजावून सांगण्यासाठी पाहिजे. पण हे अनुभव नसतानाच हे अनुभव म्हणजे परमार्थ असं सांगून भुलावण नाही करायची, खोटही समजूत नाही करायची. उडिया बाबा सांगायचे, आता खरं त्यांचं नाव उडिया म्हणजे काय, ओरिसाचे म्हणून उडिया. ते सांगत होते, अखंडानंदाने लिहिले की म्हणे लोक पहा म्हणे कसं पसरवतात, आणि अखंडानंदाने लिहिले की स्वतःची महती वाढण्यासाठी लोक सांगतात की म्हणे उडिया बाबा म्हणले आता मी ज्यांच्या कीर्तनात बसलो होतो ते सांगत होते, कीर्तनात त्यांना कोणतरी विचारलं बाबा तुमचे काही अनुभव सांगा, म्हणे अनुभव काय सांगायचे म्हणे, ते कीर्तनकार सांगत होते त्या समोर बसलेल्या श्रोतांना, मी म्हणे सकाळी खूप पहाटे जाऊन उडत उडत गंगेत स्नानाला जातो हवेतनं, तिथून हे जे ठिकाण होतं तिथनं गंगा नदी लांब होती बरीच. ते म्हणले कसे जाता, म्हणे मी उडत जातो, हवेतनं उडत जातो, आणि आज तर म्हणे मला हवेतून जाता जाता उडिया बाबा भेटले, आणि मी तरी त्यांचं काहीतरी कथा आपलीच बनवून सांगितली. आणि ते उडिया महाराज म्हणले मी स्वतः तिथे बसलो होतो कीर्तनामध्ये पाठीमागे, म्हणे बघा म्हणे असं सांगतात. त्यांनी उठून काही सांगितलं नाही, त्यांनी आपली ओळख दिली नाही की मी उडिया बाबा, पण त्यांनी त्यांना अखंडानंद महाराजांना त्यावेळेस ते साधक अवस्थेत होते, त्यांना हे समजावून सांगायचं होतं की हे अनुभव खरे नाहीत, म्हणजे ते म्हणजे परमार्थ नाही, आले तर येतील अनुभव पण त्याच्या मागे जाऊ नये. काही मागे जण जातात, कसं बा आता ते कीर्तनकार जे होते ते कसे, म्हणजे त्यांना लाभ नाही आणि उडिया बाबांच्या लेखी त्यांची किंमत किती झाली असेल. म्हणून हे अनुभव म्हणजे परमार्थ अशी आपली भुलवणूक होऊ द्यायची नाही, असा रामदास स्वामींचा कटाक्ष आहे. कसं म्हणतात बघा, एक दाखविती देखणी, हा शब्द आपण आधी बघितलेला आहे. देखणी म्हणजे काहीतरी असं विस्मयकारक दाखवायचं. एक अनाहत ध्वनी सांगती. अनाहत म्हणजे काय, आपले जे सगळे आपल्या कानांना जे ऐकू येणारे ध्वनी आहेत ना ते आघात करून झालेले, त्याला म्हणतात आहत. हा तर आघात करून झालेले, मग आघात करून न होता जे ध्वनी आपल्या आपणच येतात त्याला म्हणतात अनाहत, आघात न करता. मग तसं काही जणांना काही मंजूळ बांसुरी ऐकू येते, आपण जी बासरी ऐकतो तशी नसते ती, पण त्यांना श्रीकृष्णाची असते, त्याला ते अनाहत ध्वनी असं म्हणतात. किंवा काही जण कर्म मार्ग सांगतात, उपासनेचे अनेक मार्ग आहे. एक सांगती कर्म मार्ग, एक संगती कर्म मार्ग, एक उपासना मार्ग, एक सांगती अष्टांग योग, नाना चक्रे. आता मग काही हठयोगाची साधना सांगतात, एक सांगती सगुण, एक सांगती निर्गुण, एक उपदेशती तीर्थाटन फिरावे म्हणून. आता तीर्थयात्रांचं महत्व सांगतात, जो जो त्याच्याप्रमाणे सांगतात. एक महावाक्य सांगती, त्यांचा जप करावा म्हणती, एक उपदेश करती सर्व ब्रह्म म्हणून. रामदास स्वामीच पुढे आपल्याला सांगणार आहे, महावाक्याचा उपदेश भला, परंतु त्याचा जप नाही बोलिला. महावाक्याचा जप करणं ही उपासना नाही आहे, त्याचा अर्थ समजून घेणं ही साधना आहे. पण कसे चुकीचे उपदेश आहेत, मग त्यांनी हे मी काय धडा घ्यायचा. समजा माझे गुरु आहे, त्यांनी मला श्रीराम जयराम जय जयराम जप करायला सांगितलंय, मग दुसरे कोणी असतील माझे मित्र, त्यांना त्यांच्या गुरुने दुसरा कुठला सांगितला असेल किंवा त्यांना हे महावाक्याचं सांगितलं असेल, तर त्या माणसाला चुकीचं किंवा बरोबर म्हणायचं लेबल द्यायची माझी जबाबदारी नाही, माझं काम नाही. मी माझ्या गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवावी हे माझं काम आहे. शेवटी म्हणतात, ऐसी उपदेशांची स्थिती पुरे आता सांगू किती.
ऐसे हे उपदेश असती असंख्यात. अनेक तऱ्हेचे उपदेश आहेत. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत असत, जे तो मत ते तो पथ. जेवढी जेवढी मतं आहेत ते पंथ आहेत असू द्या, पण त्याच्यात तुमचा प्रामाणिकपणा किती आहे, गुरूंचा प्रामाणिकपणा किती आहे, त्याच्यामध्ये परमार्थाची कास किती आहे, ह्याला सगळं महत्व आहे. आणि त्या उद्देशाने ही ओवी घातली पुढची. आता म्हणतात समर्थ, ऐसे उपदेश अनेक परी ज्ञाने विण निरार्थक. ज्ञान नसेल तर हे उपदेश व्यर्थ आहे. ये विषयी असे एक भगवत वचन. मग ते आता एक श्लोक कोट करतात. ते म्हणतात, नाना शास्त्रम पठे लोको नाना दैवत पूजनम. हे आता आपण हे जो आधीच्या आता या 30 ओव्या बघितल्या, हा सगळा ह्या श्लोकाचा विस्तार आपण बघितला की नाना शास्त्र आहेत, नाना दैवतांचे पूजन आहे. पण ही 31व्या ओवीचा जो प्रथमार्ध आहे की हे परिज्ञाने विण निरर्थक, ते इथे म्हणतात आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थक. आत्मज्ञानाशिवाय, याच अर्थाचा आणखीन एक श्लोक ते म्हणतात, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिदमुत्तमम. भगवद्गीतेमध्ये पवित्रम्य विद्यते असा पाठ आहे, पण दासबोधामध्ये असं लिहिलंय, 4थ्या अध्यायातला आहे हा, की आत्मज्ञान सारांश काय, आत्मज्ञानाची भूमिका शिवाय ज्या ज्या काही उपासना आहेत त्या व्यर्थ आहेत. त्यांनी तात्पुरता लाभ कदाचित होईलही. जसं आपण बघितलं हठयोगाचा, हो होईल, फायदा आहे, पण ते आत्मज्ञान नव्हे. की आत्मज्ञाने विण सर्व निरर्थक, हे रामदास स्वामींना आपल्याला पटवून द्यायचंय. आता शेवट करतात, या कारणे ज्ञाना समान पवित्र उत्तम न दिसे अन्न, म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे. बाकी सगळं आहे, पण आत्मज्ञानच जर नसेल तर काय फायदा. सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश, ये विषयी जगदीश बहुधा ठाई बोलला. भागवतामध्ये अनेक वचन आहे, रामचरित मानसामध्ये अनेक वचन आहे की आत्मज्ञान प्रथम पाहिजे, मग त्यांनी आपलं जगातलं वैभव, दुसरं जे वैभव आहे ते शोभून दिसतं, त्याचा उपभोग घेता येतो. पण आत्मज्ञान नसेल तर सगळं व्यर्थ आहे. ते म्हणतात, यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानम देहे प्रतिष्ठितम तस्य दासस्य दासोहम भवे जन्मनी जन्मनी. तर बघा, आधी त्यांनी कसं सांगितलं होतं की गुरु कोणाला करावं, तर म्हणे हा गुरुचा स्वभाव कसाही असू दे, त्याला जर त्याच्या देहाला, म्हणजे त्या गुरुमध्ये ज्ञानाचा प्रतिष्ठा असेल तर तो गुरु कसाही असला तरी त्याचा दास व्हा, त्याचा जन्मोजन्मी त्याचा दास्यत्व पत्करा, असं रामदास स्वामी सांगताय. आणि एवढंच नव्हे तर आणखीन एक पाऊल पुढे जाऊन सांगतायत की आत्मज्ञानाचा महिमा नेणे चतुर्मुख ब्रह्मा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. मी किती सांगू तुम्हाला महत्व, की हा जो अनंत प्रकारचा उपदेश आहे त्याच्यापेक्षा आत्मज्ञान फार श्रेष्ठ आहे. इतकं श्रेष्ठ आहे की तो ब्रह्मदेव सुद्धा त्याची, आता थोडा विनोदाने सांगतो की आपल्याला गुरुला एक मुख आहे, मानवाला, ब्रह्माला 4 मुख आहेत. तो 4 मुखाने सुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाही, इतका त्याचा महिमा अगाध आहे. तिथे आपली काय स्थिती की, आणि याचा अर्थाचा सुद्धा एक श्लोक आहे, त्याचं हे भाषांतर आहे, सकळ तीर्थांची संगती स्नान दानाची फळश्रुती, त्याहून ज्ञानाची स्थिती विशेष कोटी गुणे. काय श्लोक आहे, पृथिव्याम यानी तीर्थानी स्नान दानेषु यत्फलम तत्फल आधी हे तत्फल यत्फलम काय ते बघूया. की पृथ्वीमध्ये अनेक तीर्थ आहे, तिथं स्नान दान केल्याने फळ मिळतं की नाही, मिळत. पण तत्फलम कोटी गुणितम, जणू काही त्या तीर्थांपेक्षा अनेक कोटी गुणांनी जे फळ मिळतं ते ज्ञानाचं आहे. आणि
हे असं आहे म्हणून हे आत्मज्ञान जे आहे ते गहनाहून गहन आहे. ते गहनाहून गहन आहे. ऐकतयाचे लक्षण सांगितलं. म्हणून आता पुढचं जे ज्ञान आहे हा उपदेश कसा पाहिजे की उपदेश मला आत्मज्ञानाकडे नेणारा, माझी मनोभूमिका तशी तयार करणारा उपदेश पाहिजे की मग अशा उपदेशाने जे ज्ञान सांगणार, नंतर ज्ञान मिळणार, मला ज्ञान होणार, ते असं आहे. ते सांगताना उपदेश असा आहे, उपदेशाची महिमा आहे. काय उपदेश? उपदेश या सगळा नाम सांगितली, देवाच्या उपासना सांगितल्या, तीर्थांचा महिमा सांगितला, त्याच्यापेक्षा कोटी गुणांनी हे ज्ञानाची स्थिती आहे. आणि ते आत्मज्ञान होईल असा उपदेश पाहिजे. तर कसं पाहिजे बघा की एक संतांची गोष्ट आहे, मुस्लिम सुफी संताची गोष्ट आहे. त्याचं नाव होतं हैहया. हैहया संताकडे त्यांचे भाऊ पण होते. तर हा हैहया संत जिथे राहायचा, तिथे मक्केमध्ये राहायचे ते हैहया. तर त्यांचा भाऊ जेव्हा गेला त्यांच्याकडे, वृद्धा भाऊ जेव्हा म्हातारा झाला तेव्हा गेला मक्केला, त्या मोठ्या भावाला भेटला. या साधू झाले होते, त्यांना सुफी, त्यांना भेटला आणि त्या भावाला म्हणला की मला तुझ्याकडून आशीर्वाद पाहिजे. तर भाऊ म्हणला काय, कशासाठी आशीर्वाद पाहिजे? तर सुफी संत बघा कसे सांगतात, काय आशीर्वाद पाहिजे म्हणे सांग. हा भाऊ म्हणतो की माझ्या म्हणे जीवनात 3 इच्छा होत्या. काय इच्छा होत्या? की म्हणे मला तीर्थक्षेत्रामध्ये राहण्याची माझी इच्छा होती. तीर्थक्षेत्रामध्ये राहून तिथे काल घालवायचा उपासना करण्यासाठी. ते म्हणे आता मला इथे मक्केमध्ये राहायला मला मिळते. बर, ती इच्छा माझी पूर्ण झाली. दुसरी इच्छा अशी होती की माझी सेवा करायसाठी मला एक नोकर हवा होता की जेणेकरून मी उपासना करायला मला मोकळा वेळ मिळेल आणि तो माझी सगळ्या तऱ्हेनं माझी तो नोकर सेवा करेल, असा मला एक नोकर हवा होता. तो आता मला म्हणे नोकर मिळाला. बर, मग तिसरी काय इच्छा? आता म्हणे मरताना देवाचं नाव माझ्या स्मरणात राहावं म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या. तर हैहया हसले. ते म्हणले अरे, तीर्थक्षेत्राची तीर्थक्षेत्रामध्ये जागा मिळण्यासाठी वाट बघायपेक्षा तू स्वतःच जीवनच मुळी पवित्र केलं असतंस तर तुला तीर्थक्षेत्रामध्ये राहायला जरूर नव्हती. तुझी कोणीतरी सेवा करायच्या ऐवजी तू जर साधू संतांची सेवा केली असतीस तर तुझं अंतःकरण पवित्र झालं असतं. त्यांच्या संत संगतीने तुला आत्मज्ञान झालं असतं आणि मग त्यासाठी तुला मरायची कशाला वाट पाहायला पाहिजे? ते ज्ञान तुला जिवंत बसताना झालं असतं. तर हे तुझं मागतोय ते चुकीचं आहे. आणि अगदी तसंच रामदास स्वामी सांगताय की अनेक तीर्थामध्ये राहून स्नान करून जे काय फळ मिळेल, अर्थात महिमा आहे तीर्थक्षेत्रात राहण्याचा, पण हा आत्मज्ञान जे म्हणून काही आहे ते फारच विशेष आहे. आणि त्याचा कारण का, ते आत्मज्ञान कळायसाठी सगळा उपदेश मला पटलं पाहिजे ना उपदेशाने की आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. तर ते आता हे पुढच्या समासात सांगतायत, 5व्या समासात. त्याचं फक्त आपण एक तोंड ओळख बघू आज की त्याचं नाव आहे बहुधा निरूपण. तुम्ही म्हणत हे बहुधा निरूपण काय आहे? की जसं उपदेश अनेक प्रकारचे आहेत तसे ज्ञान सुद्धा अनेक प्रकारचे आहे. उपदेश म्हणजे सांगण्याची प्रक्रिया आणि ते ज्ञानापर्यंत पोहोचण्याची, पण ज्ञान सुद्धा अनेक प्रकारचं आहे. तर बघा आपण एक फक्त सुरुवातीचं बघू. श्रीराम जवते ज्ञान नाही प्रांजळ तव सर्व काही निर्फळ ज्ञान रहित तळमळ जाणार नाही. बघा किती प्रॅक्टिकल आहे. लगेच विषयावर आले की ते ज्ञान प्रांजळ पाहिजे.
पवित्र पाहिजे. म्हणजे पवित्र म्हणजे काय? भगवंताशी निखळ शुद्ध ज्ञान पाहिजे. ते काय ते स्वतःच सांगणार आहेत आता. आणि हे जर नसेल तर सर्व काही निर्फळ आहे. म्हणजे फळ मिळेल पण ते तात्पुरतं असेल. आणि ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. ते कसं म्हणतात? ज्ञान म्हणता वाटे भ्रम, काय रे बा असेल वर्म. असं ज्ञान ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हटलं की असं वाटतं काय असेल, काय माहिती काय असेल. ते किती गोड आहे बघा हे. की काय रे बा असेल वर्म. वर्म म्हणजे गुपित. म्हणजे काय मला समजेल का? काय रे बा असेल वर्म, म्हणून हा अनुक्रम सांगिजेला आता. किती गोड आहे. ते म्हणले वर्म पाहिजे ना, सांगतो ना, म्हणूनच सांगतोय. हे कर्म अनुक्रम ह्या क्रमाने मी का सांगतोय. आणि सुरुवातीलाच कसं सांगतात की भूत भविष्य वर्तमान ठाऊके आहे परिच्छिन्न, यासीही म्हणिजेत ज्ञान, परिते ज्ञान नव्हे. भविष्य ज्ञान ज्याला कोणाला कळेल ते सुद्धा आपण बापरे काय ज्ञानी आहे, काय सिद्धी आहे. पण म्हणले ते ज्ञान नाही. बहुत केले विद्या पठड, संगीत शास्त्र रागशास्त्र, वैदिक शास्त्र वेद अध्ययन, हेही ज्ञान नव्हे. असं कसं काय बरं सांगितलं. आणि मग आई पुढे जर लिस्ट आपण बघितली तर आपल्याला चकित व्हायला होतं. नाना व्यवसायाचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे. नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. हो, हे ज्ञान नाही. हे कसं काय? तर त्याचा फक्त आपण एक सारांश बघू आणि मग आपण थांबू. की भारतीय दर्शनकारांनी काय केलं. सगळं आपण भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये सुद्धा अनेक पंथ आहेत. त्यांनी काय केलं की हे ज्ञान जे आहे, आता बघा अनेक व्यवसायाचं ज्ञान, अनेक तऱ्हेच्या टेस्ट म्हणतो परीक्षांचं ज्ञान, मनुष्य ओळखण, स्वभावाची परीक्षा, कितीतरी ज्ञान आणखीन पण याच्यामध्ये खूप ओव्या सांगितल्यात त्यांनी. त्याचा सारांश असा की भारतीय दर्शनकारांनी ज्ञानांची 2 भागामध्ये विभागणी केली. काय 2 भाग? एक म्हणजे आत्म्याविषयी ज्ञान आणि एक म्हणलंय अनात्म्याविषयी ज्ञान. हे दोन्ही शब्द आम्ही ऐकलेत पण म्हणजे काय? तर आत्मा म्हणजे काय की आत्मा हा कसा आहे, हा स्वयंप्रकाशी आणि सूक्ष्म आहे. आणि अनात्मा म्हणजे स्थूल आणि परप्रकाशी. हे शब्द पण आम्हाला कठीण जातात समजायला, मान्य आहे. पण त्याच्या आधी पूर्ण आपलं प्लेइंग फील्ड आपण बघू की ठीक आहे की सूक्ष्म आणि स्वयंप्रकाशी आणि स्थूल आणि परप्रकाशी. बर, मग एक स्टेप फक्त पुढे जाऊ की या स्थूलाचे सुद्धा 2 प्रकार केले. हे जे अनात्माचं ज्ञान आहे त्याचे 2 प्रकार केले. काय 2 प्रकार केले की जे दिसतं दृश्य स्थूल परप्रकाशीच आहे आणि अदृश्य आणि स्थूलच आहे, परप्रकाशी आहे. दोन्ही परप्रकाशी आहेत. हे परप्रकाशी मध्येच आपण 2 प्रकार केले. परप्रकाशीच नाव अनात्मा आणि अनात्म्यामध्येच 2 प्रकार केले, स्थूल आणि अदृश्य स्थूल. हे दृश्य स्थूल आहे, अदृश्य स्थूल आहे. तर आपण खालून वर जाऊ. तर दृश्य स्थूल म्हणजे काय? तर आपल्या इंद्रियांना दिसतं की नाही, आपल्या 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याला, त्यांना जे दिसतं त्याला जे म्हणले दृश्य स्थूल. आणि जे आपल्या इंद्रियांना दिसत नाही, इंद्रियांना न दिसणारे आहे, ते अदृश्य स्थूल. हे असं आहे. तर रामदास स्वामी आपल्याला ह्या समासामध्ये हे जे अनात्म्याचं ज्ञान, हा जो पसारा आहे की नाही, त्याचं ज्ञान आपल्याला समजावून सांगणार आहे. तर आपण इथे थांबू आणि आता आपण एक होमवर्क बघू. काय की स्थूल अनात्मा, दृश्य आणि अदृश्य,
तर आपण ज्याला ज्याला म्हणून ज्ञान समजतो किंवा ज्या ज्ञानाची महती आपल्याला पटली आहे की हा हे म्हणजे ज्ञान, हे मला हवंच, तर त्याचा पसारा किती मोठा आहे. आणि अनात्म ज्ञान हे सगळं त्यांनी एका कक्षेत केलं आणि आत्म्याविषयी ज्ञान दुसऱ्या कक्षेत केलं. त्याला त्यांनी स्वयंप्रकाशी म्हटलं आणि अनात्म ज्ञानाला परमप्रकाशी म्हटलं. तर म्हणजे काय, तर आधी आपण एक पटकन 1 मिनिटामध्ये परप्रकाशी आणि आत्मप्रकाशी म्हणजे काय ते आपण बघू. ते उदाहरण कसं बघा, आता फोन आहे, फोन सगळ्यांपाशी आहे, फोन जड आहे, पण त्या फोनला स्वतःची जाणीव आहे का? नाही. मला माझी जाणीव आहे. तर मी जो आहे ना, या सगळ्या जगामध्ये जो पसारा आहे जगामध्ये, त्यांना जड वस्तू ज्या आपण म्हणतो त्यांना स्वतःची जाणीव नाही. पण मी जो आहे ना, मी जो आता सगळ्यांना आपण म्हणतो व्यक्ती म्हणा, ती व्यक्ती अनात्मा आणि आत्मा याच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजे कसं की आपल्याला आपले विचार माहिती आहेत की नाही, माहिती आहे, पण त्या विचारांना मी जेव्हा चालना देत नाही तोपर्यंत ते जड आहेत. त्यांना नुसते विचार येऊन भागत नाही, त्यांना मी चेतन करायला लागतं की नाही, तेव्हा ते जड हे होतं. समजा आता तुमच्या कोणाचे विचार आहे, अगदी प्रक्षोभक विचार की काय हे, काय इतकं कठीण सांगतात, कठीण 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 सांगतात. पण तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही ते, तोवर मला समजणार नाही. ते माझ्या पुरते ते जड आहेत. ते विचार माझ्यापर्यंत जेव्हा पोचतील तेव्हा ते जागृत होतील. ते विचार ते त्यांचेच जड आहे. तर एक होमवर्क आपल्याला असं, खूप दिवसात होमवर्क नाही दिला, तर होमवर्क द्यायला पाहिजे. तर होमवर्क असं की असं एक मी विधान करणार आहे, ते तुमच्या मते बरोबर आहे का चुकीचं आहे ते तुम्ही सांगा. आणि त्याचं कारण नुसतं नाही सांगायचं चूक आहे, तर त्याचं कारण द्यायचं. किंवा नुसतं पण नाही सांगायचं हा बरोबर आहे, त्याचं कारण द्यायला पाहिजे. की हा जो अनात्म ज्ञान जे आपण पसारा, तो ह्या तुम्ही वाचा या ओव्या पुढच्या, की जो पसारा रामदास स्वामी इतका सांगणार आहेत ते म्हणजे आत्मज्ञान नाही. कसं काय बरं? किंवा ज्ञानेश्वरी तर ह्याला म्हटलंय अज्ञानाचं ज्ञान, असं ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय. हे सगळं म्हणणे अज्ञानाचं ज्ञान आहे. अरे अज्ञानाचं ज्ञान. तर विधान असं की आपण मॉडर्न, आता बघा 21व्या शतकात आहोत आपण, की ज्याला आपण मॉडर्न सायन्स म्हणतो, ते म्हणजे फक्त आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना, त्यांची पॉवर वाढवायची, एवढंच या मॉडर्न सायन्सचं प्लेइंग फील्ड आहे. हे बरोबर का चुकीचं असं याच्यावर मला तुमचं मत पाहिजे. कारण का, हे जर आपण याच्यावर आपण विचार केला ना, आपल्याला जेवढं जमेल तेवढा विचार करू आपण, त्यांनी काय होईल, त्यांनी आपल्याला त्या पुढच्या ओव्या समजायला मदत होईल. आणि त्यांनी ह्याच्या नंतरचा जो समास आहे 6वा, त्यांनी त्यात ते शुद्ध ज्ञान सांगणार आहेत, त्याचं महत्व पटेल. पण हे जर अजून मला जर असं वाटत राहिलं की हे वर्ल्डली सायन्स जे आपण म्हणतो त्याची मला टीका करायची नाहीये, त्याला कमी लेखायचं नाहीये. संतांचा उद्देश एवढाच आहे की ह्या ज्ञानाची सुख देण्याची एक मर्यादा आहे, त्या मर्यादे पलीकडे आपल्याला सुख मिळणार नाही. हे आपल्या मनाला पटलं पाहिजे ना, की सध्या आपल्याला काय वाटतं, सिक्युरिटी कशात वाटते, या बाहेरच्या ज्ञानात सिक्युरिटी वाटते. बघा आता तुमच्यापैकी काही जण बालविहार पण शिकवत असते, मग ते आपल्या किंवा मुलांना शिकवत, ते काय म्हणतात, तू खूप अभ्यास कर. कशाला अभ्यास करू, मग तुला चांगल्या कॉलेजात ऍडमिशन मिळेल. कशाला चांगल्या कॉलेजात, मग तुला चांगली नोकरी मिळेल किंवा चांगलं खूप पैसे मिळतील. कशाला पैसे मिळतील, मग काय, मग त्याने तू सुखी होशील. अरे बापरे, आता हे खरं आहे का खोटं आहे तर तुम्ही ठरवा, पण खोटंही नाही खरंही म्हणता येणार नाही. तुम्ही म्हणाल अरविंद तुमचं सगळं झालं, आता तुमची गाडी अर्धी लाकडं गेली तुमची, तर तुम्ही आता सांगता आम्हाला तुम्ही लहानपणी तेच केलं.
मला त्याला कमी लेखाचं नाहीये, पण हे जे अनलर्निंग जे असतं, तुम्ही वर्ड ऐकला असेल, ते अनलर्निंग झाल्याशिवाय आपलं पुढचं ज्ञान आपल्याला समजणार नाही. ते म्हणतील काय सांगतात, काय डोके फोड, काय सर उगीच कचरा त्रास करून घ्यायचा, अशी आपली भूमिका राहील. ती नसावी. निदान सोमवारी 7 ते 8 या वेळात नसावी. थोडक्यापुरती. म्हणून हे होमवर्क आहे. समजलं ना होमवर्क? आता मी असं करतो, मी प्रार्थना म्हणतो शेवटची. तर काका, मी तुम्ही जो विचारला प्रश्न की उपनिषदातली तो संबंध हा 6वा समास जो आहे ना, तर तुमच्या प्रश्नाला ते संबंध समास ते उत्तर आहे की काय आहे, या प्रार्थनेचा अर्थ काय आहे. आणि तो कळण्यासाठी तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ आहात, थोर शास्त्रज्ञ आहात. तर हे माझं विधान मी आपलं केलंय, जास्ती विचार न करता म्हणा, की ह्या सायन्सची मर्यादा आपली 5 ज्ञानेंद्रिय आहे, त्यांच्या मर्यादा वाढवत वाढवत न्यायच्या. आणि या 5 ज्ञानेंद्रियांनी जे काय संज्ञा मिळतील, त्यांच्यात जे काही स्वामित्व मिळेल, त्याने मला सुख आणून द्यायचं, हे म्हणजे मॉडर्न सायन्स. असं आपलं मी सोपी बरी भाषा केली. ते बरोबर आहे का? यांनी काय होईल, आपल्याला मॉडर्न सायन्सची मर्यादा काय आहे, त्याचे योग्य त्याची व्हॅल्यू कळेल त्याची, की हा हे आहे उपयोगी आहे, तर याची एवढीच व्हॅल्यू आहे असं. ठीक आहे. तर असा आपण विचार करून मग याच्या पुढचं ओव्या वाचू द्या. तुम्ही वाचा त्या, या पुढच्या ज्या ओव्या आहेत ना 30, त्याच्यामध्ये आता मी हे अगदी काय म्हणायचं जीभ चावून शब्द वापरतो. ह्यात तत्वज्ञान नाहीये जास्ती, त्यात जसं असं लिस्ट आहे खूप मोठी, की हे म्हणजे ज्ञान नव्हे, ते म्हणजे ज्ञान नव्हे, ते म्हणजे ज्ञान नव्हे. तर त्यालाच मी नवीन नाव दिलं मॉडर्न सायन्स. की हे म्हणजे ज्ञान नव्हे म्हणजेच काय, हे मॉडर्न सायन्स या मर्यादा आहे. ते ज्ञान नाही, कसं ज्ञान आहे पण ते मर्यादा आहे त्याला. त्यालाच ज्ञानेश्वर महाराज अज्ञानाचं ज्ञान म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. ते योगी मोठे ज्ञानेश्वर महाराज, त्यांनी तो शब्द वापरला तो योग्य आहे. ठीक. आता आज जर आपण थोडं फास्ट गेलो असं वाटलं असेल काही जणांना, पण पुढच्या समासात विचार करण्यासाठी आपण एक पार्श्वभूमी तयार केली. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. तर तुम्ही बघा, तुम्ही विचार करा. आणि ह्या ज्या पुढच्या उभ्या आहेत, व जवळजवळ पुढच्या 27 ओव्यांमध्ये हे ज्ञान नाही, हे ज्ञान नाही, हे ज्ञान नाही, अशी केवढी मोठी लिस्ट आहे. ठीक आहे. हा, सुनीतानी